नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपली शाळेतली पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे आणि पूर्व परीक्षेला नेमके कशा प्रकारचे पेपर येतात यावर आपण चर्चा करतोय. तर आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 वरती चर्चा करणार आहोत मित्रांनो. तर विज्ञान भाग 1 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं असतं यावर आपण चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न कधीही 10 मार्काला असतो. म्हणजे पहिल्यातला अ 5 मार्क आणि ब 5 मार्क असा मिळून 10 मार्क. आता ही प्रश्नपत्रिका आणि तुम्हाला पूर्व परीक्षेच्या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पी-डी-एफ हव्या असतील तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली. त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या पी-डी-एफ फाईल ज्या आहेत डाउनलोड करू शकताय. ओके. तर बघा या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. तर हा पहिला प्रश्न असतो. म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतो. 4 ऑप्शन दिले जातात आणि त्यातला एक बरोबर ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो. एकूण 5 प्रश्न दिले जातील पहिल्यातल्या अ मध्ये आणि या 5 प्रश्नांना 5 मार्क असेल. एका प्रश्नाला 1 मार्क. बघा इथं जसं उष्णतेचे एसआय पद्धतीतील एकक टिंब-टिंब आहे. त्याचबरोबर सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो. याचे कारण काय? प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण का प्रकाशाचे अवशोषण ही उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत फक्त किंवा हा कार्बोक्सिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे. 4 पैकी कुठला आहे? तो लिहायचा. हा तिसरा प्रश्न होता. साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये टिंब-टिंब भिंगांचा वापर केला जातो. अंतर्वक्र, समतल अंतर्वक्र, समतल बहिर्वक्र की बहिर्वक्र? 4 पैकी एक योग्य उत्तर आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर हा 5वा प्रश्न. टिंब-टिंब पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढवण्यात येतो. धनाग्रीकरण, कथिलीकरण, जस्त विलेपन की संमिश्रीकरण. तर 5 असे प्रश्न असतात, सोपे असतात आणि इथं 5 प्रश्नांपैकी आपल्याला 5च्या 5ही सोडवायचे असतात. 4 ऑप्शन, एक बरोबर ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो. ठीक आहे. याच्यानंतर ब जो आहे तो 5 मार्काला. याच्यामध्ये एका वाक्यात उत्तरं, चूक की बरोबर, फरक किंवा तुम्हाला एखादा वेगळा घटक ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न इथे छोटे-छोटे विचारले जातात. जसं की इथं सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव काय? तर हेलियम किंवा हायड्रोजन दोघांपैकी एक आपण लिहू शकतो इथे. त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटचे सूत्र ओके, ते आपल्याला या ठिकाणी रेणू सूत्र तुम्हाला लिहायचं आहे कॅल्शियम कार्बोनेटचे ओके. त्याच्यानंतर कॅलरी मॅपीचा उपयोग नेमका काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर दिलेल्या ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा, अशा प्रकारचा इथं प्रश्न होता. आणि 5वा प्रश्न योग्य जोड्या लिहा. म्हणजे इथं तुम्हाला अशा प्रकारे 5 प्रश्न दिले जातील आणि 5 पैकी 5 सोडवणं इथं बंधनकारक आहे. म्हणजे पहिला जो प्रश्न आहे ना मित्रांनो, पहिल्यातल्या अ मध्ये 5 मार्क, ब मध्ये 5 मार्क असे दोन्ही मिळून तुम्हाला 10 पैकी 10 मार्क. इथे तुम्हाला मार्क कट होत नाही कारण हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असल्यामुळे इथं काय तुम्हाला अर्धा मार्क कट झाला इथून तशा प्रकारचा भाग होणार नाही. इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात 10 पैकी 10 जर नीट अभ्यास केला तर. याच्यासाठी तुमचं पुस्तकाचं बारीक वाचन असायला हवं. सगळ्या व्याख्या, संकल्पना नीट समजून घेतलेल्या हव्यात. सगळ्या संज्ञा असतील, त्याचबरोबर सगळी रेणुसूत्र, प्रत्येक प्रत्येकाचे ते तुम्हाला सगळ्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. प्रत्येक रेणूचे अ, सगळे जे काही तुम्हाला या ठिकाणी बघा इथं रेणुसूत्र वगैरे आहेत असतील, संज्ञा असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. पुढचा प्रश्न बघा दुसऱ्यातला अ. इथे शास्त्रीय कारणे द्या. इथे तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. आता इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शास्त्रीय कारणे म्हणजे तुम्हाला शास्त्रीय कारणेच लिहायची आहेत. मग ती लिहिताना भाषा थोडी शास्त्रीय पाहिजे. आपण आपल्या मनाची भाषा इथे लिहायची नाही. मुद्दे लक्षात ठेवायचे आहे आणि शास्त्रीय भाषेतच लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. 4 मुद्दे तरी साधारणतः आले पाहिजे किंवा 2 मुद्दे किंवा 4 मुद्दे. 2 मुद्द्यांमध्ये काही प्रश्नांची उत्तरं 2 मुद्द्यांमध्ये असतात. काही प्रश्नांची उत्तरं 4 मुद्द्यांमध्ये असतात. 4 मुद्द्यांमध्ये जर असतील तर प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क आणि 2 मुद्द्यांमध्ये असतील तर प्रत्येक मुद्द्याला 1 मार्क. अशा प्रकारे तुम्हाला गुणांचं विभाजन या ठिकाणी केलेलं दिसेल. तर इथे या प्रश्न दुसऱ्यातला अ जो आहे, तिथे तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे 4 पैकी. त्यानंतर ब जो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 सोडवायचे आहेत प्रश्न कुठलेही. इथे सुद्धा 2-2 मार्कांचेच या ठिकाणी प्रश्न आहेत. 2-2 मार्काचे 3 प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला. डोबे-रायनरच्या त्रिकांचा नियम सांगून त्याचं एक उदाहरण लिहा. जसं की तो नियम सांगायचा की डोबे-रायनरने मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या चढत्या क्रमाने केली असता त्याला म्हणजे 3-3 मूलद्रव्याचे त्यांनी गट पाडले आणि या 3-3 मूलद्रव्यांच्या गटामध्ये म्हणजे समान रासायनिक गुणधर्म असलेल्या 3-3 मूलद्रव्यांचे गट पाडले आणि त्याच्यामध्ये त्याला लक्षात आलं, की त्यांची मांडणी जर का त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली त्या 3 मूलद्रव्यांची, तर मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतका असतो. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे उदाहरण लिहिलं तरी चालेल. ही आकृती ओळखून तिचा उपयोग तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय? कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा. मुक्त पतन म्हणजे काय? आणि इथं एक उदाहरण. तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो, भाग 1 मध्ये तुम्हाला 2 तरी उदाहरणं असतात. एक 2 मार्काला, एक 3 मार्काला.
5 मार्क जे आहेत ते उदाहरणांवरच असतात. त्याच्यामुळे सगळी महत्त्वाची सूत्र समजून घ्या आणि त्या सूत्रांचा वापर कसा करायचा हे समजून घ्या. तेव्हाच तुम्हाला उदाहरणं चांगल्या प्रकारे सोडवता येईल. तर अशा प्रकारे दुसऱ्यातला ब जो 6 मार्काला होता, तुम्हाला 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे प्रश्न पहिला 10 मार्काला, प्रश्न दुसऱ्यातला अ 4 मार्क, ब 6 मार्क असा पकडून दुसरा पण 10 मार्काला. असे 20 मार्क प्रश्न पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये येतात. तिसरा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण सगळ्यात जास्त मार्क तुम्हाला याच प्रश्नाला आहेत 15 मार्क. इथे तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. 3 मार्काला 1 या ठिकाणी प्रश्न आहे. बरोबर? जसं की इथं कंसातील योग्य पर्याय तुम्हाला निवडा व उतारा पूर्ण करा. आता हा उतारा पूर्ण करायचा आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या आधारावर आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे वर्गीकरण टिंब-टिंब खंडात केलेले आहे. आता 4 खंडात केले, 7 खंडात केले. ते खंड या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. 4 खंड या ठिकाणी तुम्हाला दिसतात बघा. एस, पी, डी आणि एफ 4 खंडामध्ये केलेले आहे. गण 1 ते 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश टिंब-टिंब मध्ये होतो. तर यांचा समावेश कुठल्या खंडामध्ये होतो? 1 आणि 2 मधल्या एस खंडात होतो, पी खंडात होतो, डी खंडात होतो का एच खंडात होतो ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला इथे 3 पैकी 3 मार्क मिळू शकतात तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल तर. तर या उतार्यामध्ये फक्त याच्यातलेच निवडून लिहायचे आहेत तुम्हाला मुद्दे. ठीक आहे. 6 मुद्दे आहेत. 6 जर तुमच्या रिकाम्या जागा बरोबर आल्या तर प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. तर इथे 3 पैकी 3 मार्क मिळू शकतात. पुढचा प्रश्न आहे दुसरा. रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ते लिहायचे आणि त्याच्यातील कोणत्याही एका घटकाचं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी इथं द्यायचं आहे. तिसरा प्रश्न होता, आलेखाचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मित्रांनो, इथे तुम्हाला आलेखावरूनच तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. जसं की दिलेला आलेख काय दर्शवतो? रेषा AB काय दर्शवते? BC काय दर्शवते? 3 प्रश्न 3 मार्क. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. ओके. तर इथं आकृती आहे, दोषाचं नाव लिहायचं आहे. इथे त्याचबरोबर प्रतिमेचं नाव लिहायचं आहे. दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले बिंक. आयनिक संयुगाचे कोणतेही 3 सामान्य गुणधर्म लिहा. याच्यामध्ये लिहायचे तुम्हाला 5वा प्रश्न आहे. आणि 6वा प्रश्न आहे याच्यामध्ये आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं द्या. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा. 2 वस्तूंमधील अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता परिणाम होतो? आणि जर त्यामध्ये एकसमान त्यामधील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असता, त्यांच्या गुरुत्वीय बलात कोणता बदल घडून येईल? असा एक प्रश्न आहे. 3 सोडवायचे 3 मार्क. बघा या ठिकाणी एक 7वा प्रश्न आहे आणि एक 8वा प्रश्न आहे. 7व्यामध्ये उदाहरण आहे. मी तुम्हाला म्हटलं 3 मार्काला एक उदाहरण विचारलं जातं. एक उदाहरण 2 मार्काला. आणि नालकुंतलन म्हणजे काय? नालकुंतल म्हणजे काय? त्याची योग्य आकृती काढून विविध भागांना नावे द्या. इथं लक्षात घ्या 8 पैकी तुम्हाला फक्त 5 प्रश्न सोडवायचे आहेत. इथे पण तुम्हाला 15 पैकी 15 मार्क मिळण्याची संधी असते. त्याच्यामुळे इथे प्रश्न हे जे आहेत सोडवताना नीट काळजीपूर्वक सोडवायचे आहेत. ठीक आहे. अभ्यास केला तर इथे तुम्हाला चांगले मार्क मिळतील. कारण 3 प्रश्न सोडले तरी चालतील. तुम्हाला 5च प्रश्न लिहायचे आहेत 8 पैकी. ठीक आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्काचा आहे. 5 मार्काचे 2 प्रश्न दिले जातात. त्या 2 पैकी 1 प्रश्न लिहायचे जसं की इथं दिलाय. जास्त करून डायग्राम बेस्ड क्वेश्चन इथं 3ऱ्या आणि 4थ्या प्रश्नामध्ये असतात. लक्षात घ्या. खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तर द्या. जसं की सूर्यप्रकाश, इथे तुम्हाला प्रिझमची आकृती आहे. त्या अनुषंगाने इथे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवलेली आहे? सर्वात जास्त विचलन झालेला रंग कुठला? सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता? आणि वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा. ओके. जसं की आपण इंद्रधनुष्य बघतो ती एक नैसर्गिक घटना आहे आणि व्याख्या लिहा वर्णपंक्ती. ओके. याच्यामध्ये बघा पुढचा मुद्दा आहे दुसरा. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं. इथे सुद्धा या आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला दिसते प्रश्नपत्रिका. प्रश्न दिसतो हा. तर मित्रांनो अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका विज्ञान भाग 1 ची होती. तर आपण विज्ञान भाग 2 ची सुद्धा लवकर बघूया. तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला पण येतात आणि तुमच्या पूर्व परीक्षेला येतात. तर पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही प्रश्नपत्रिका महत्त्वाची आहे. आणखी तुम्हाला जर प्रश्नपत्रिका हव्या असतील विज्ञान भाग 1 च्या आणि इतर सर्व विषयांच्या पूर्व परीक्षेच्या, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बघू शकताय. PDF फाईल डाउनलोड करू शकताय आणि अभ्यास करू शकताय. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.